डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांना दिलासा। भुजबळ हे निर्दोष, ईडीकडून भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, प्राथमिक गुन्हा सिद्ध न झाल्यानं न्यायालयाचा निर्णय। भुजबळ निर्दोष सुटल्यानं दमानिया भडकल्या, गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही म्हणजे काय? दमानिया यांचा ईडीलाच थेट सवाल। राज ठाकरे पुन्हा एकदा महायुतीसोबत येतील, नवनाथ बन यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। होय मी लवचिक भूमिका घेतो, कारण बाळासाहेबांना आदरांजली वाहताना राज ठाकरेंनी दिलं कारण। प्रेम एकाशीच करा आणि लग्न एकाशीच करा, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा राज ठाकरेंना सल्ला। बदलापुरात शिवसेना भाजपमधील वाद विकोपाला, शिवसेना नगरसेवकाला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बडवलं, मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। विदेशी पॅकेजिंग आणि दावोसचं फिक्सिंग, अंबादास दानवेंनी एक्सपोस्ट करत फडणवीसांवर केली टीका। दावोस दौऱ्याच्या बदनामी मागे टूलकिट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। एकनाथ शिंदेसोबत जाणाऱ्या राज ठाकरे यांच्याबाबत उद्धव ठाकरे, त्यानंतर मात्र एकाच व्यासपीठावर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्यात ठाकरे शेजारी शेजारी। बाळासाहेबांची स्वप्न आम्ही पूर्ण करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही, मराठीतून बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। दवाखान्यानंतर आता आरोग्य आपल्या दारी, बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं शिवसेनेची नवी योजना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। न्यायालयानं फटकारल्यावर गोगावले सापडला, महाड मारहाण प्रकरणात विकास गोगावले पोलिसांना शरण। विरोधी नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न, डॉक्टर सरिता म्हस्के यांचा गंभीर आरोप। अचलपूरमध्ये भाजपा एमआयएम सोबत नाहीत, अचलपूरच्या चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा। जम्मूच्या दोडा जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात, अपघातात 10 जवान ठार तर 11 जण जखमी। या महिलांना झाले तरी काय, साताऱ्यात पहिल्या प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीनं दुसऱ्या प्रियकराची हत्या, सातारा पोलिसांकडून तिघे अटकेत। संभाजीनगरात काठी तुटेपर्यंत पोलिसांची तरुणाला मारहाण, गाडी चोरीची असल्याचं म्हणत केली मारहाण। नांदेडमध्ये हिंददी चादर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात, गुरुद्वाराची साकारली भव्य प्रतिकृती, गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या स्मृतिदिनानिमित्त समारोह। विठ्ठल मंदिरामध्ये वसंत पंचमीचा सोहळा, पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाच्या बाबत तयारी, शाही सोहळा होणार संपन्न। नमस्कार, मी जगदीश देशमुख, जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी छगन भुजबळ यांच्या संदर्भात। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ